चरण स्पर्श करतोय. असो असो, पण तू असा उड्या का मारत आलास बरे? अरे पण मुरुडची कॉपी कशाला करतोस? नाही कळणार. मागच्या वेळी त्याची कॉपी केली आणि त्याच्याबरोबर मी पण फेल झालो. आता मी पप्पूची कॉपी करणार आहे. अरे नाही रे नाही बंधू, अरे कॉपी करणंच मुळात चुकीचं आहे. नाही गुरुजी, कॉपी करताना पकडलं जाणं हे चुकीचं आहे. बंधू, अरे पण असं दुसऱ्या मुलांचं बघून लिहायचंच कशाला? अहो तुम्हीच म्हणता ना हुशार मुलांकडून काहीतरी शिक म्हणून. अरे शिक म्हणजे त्यांच्याकडून चांगले गुण घे. आता त्यांची उत्तरं बघून लिहिल्यावर चांगलंच गुण मिळणार गुरुजी. बंधू अरे तू तू स्वतःचा अभ्यास का नाही करत? माझाच अभ्यास करायला मी काय एखादी ऐतिहासिक घटना आहे का? अरे कसं स्वतःच म्हणजे तू अभ्यास का नाही करत? सचिन तेंडुलकर शेती करतो, पण तो तुझ्यासारखी माती पण करत नाही. मग तो काय करतो? तो चांगला क्रिकेट खेळतो. मग मी पण खेळायला जाऊ? तू खेळायला लागलास की डायरेक्ट भावनांशीच खेळतो. नाही गुरुजी, आजकाल भावना सुद्धा माझ्याशी खेळायला टाळते. त्यामुळे माझा डॉक्टर हा खेळ बंद आहे. अरे लाज नाही वाटत तुला डॉक्टर हा खेळ खेळायला? त्यात लाज काय वाटायची? संप करून पेशंटच्या जीवाशी खेळायला डॉक्टरला लाज वाटत नाही. मग मला डॉक्टर खेळायला कशाला लाज वाटायला? बरोबर आहे तुझं. अरे पण वेड्या, अभ्यास करून डॉक्टर बन. नाही गुरुजी, मी मोठेपणी पेशंट होणार. हो, सगळे डॉक्टर झाल्यावर तपासण्याला कोणाला? जाऊ दे डॉक्टर जाऊ दे, दुसरं काहीतरी बन. हो, मग मी डाकू बनू. काय बनू? डाकू. डाकू? मग आता कोण आहेस? गुरुजी, म्हणजे डाकू बनून तू करणार काय आहेस? मी खासदार होणार. त्यापेक्षा अभ्यास कर आणि चांगले मार्क्स मिळव. नाही ते काय मी मिळवीनच हो, तर तुम्हीच मला कॉपी करून देत नाही ना. अरे कॉपी करणं चुकीचं आहे. चोरी करण्यासारखं आहे ते. चोरी कोणी सांगितलं? तुमचं तुम्ही ठरवता. माझं मी नाही ठरवलेलं. हा साधा कॉमन सेन्स आहे. गुरुजी, मला मूर्ख बोलू नका. अरे नॉनसेन्स नाही, कॉमन सेन्स म्हणालो मी. इंग्लिश येतं म्हणून काय वाटतं ते बोलणार काय तुम्ही? मला सुद्धा एबीसीडी येतं, पण मी इंग्लिश मध्ये बोलतो. तुला फक्त एबीसीडी ही 4 अक्षर येतात आणि या 4 अक्षर कशी कितीशी वाक्य बनणार आहेत? बनते गुरुजी. यापेक्षा इंग्रजी शिक. अच्छा, म्हणजे इंग्रजांची कॉपी करायची? अरे शिकणं म्हणजे कॉपी करणं नव्हे रे. आता काय बोलणार? पप्पूच्या उत्तर पत्रिकेत बघून काही शिकून लिहायचं म्हटलं तर ती तुम्हाला कॉपी वाटते. कारण ती कॉपीच आहे. अहो काय ते ठरवा नक्की. पुढे तुम्ही फळाफोडी. काय सारखं घाबरवतोस रे? फळाफोडी तेवढं सांगते. कधीपासून कॉपी करू नकोस, कॉपी करू नकोस. आयसीडी मला पण इंग्लिश येतं गुरुजी. तुझ्या जवळच ठेवते. पण वर्गातली मुलं भलतच काहीतरी भाषा शिकतील. स्वतःच्या मनाची उत्तरे लिहित जा यापुढे उत्तर पत्रिकेमध्ये. पण माझ्या मनाची उत्तरं ही उलट उत्तरं असतात. मग तुमचा अपमान होईल. नाही होणार माझा अपमान. अरे स्वतःच्या मनाची उत्तर म्हणजे अभ्यास करून स्वतःच्या मनाची उत्तरे लिहायची. अच्छा, ठीक आहे गुरुजी. घंटा गुरुजी.